नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आर-सी, मार्कशीट किंवा इतर सरकारी डॉक्युमेंट्स मोबाईलमध्ये डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवायचे असतील, तर डिजिलॉकर अकाउंट असणं खूप उपयुक्त ठरतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवरून डिजिलॉकर अकाउंट स्टेप बाय स्टेप कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग प्रोसेस सुरू करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि सर्चमध्ये डिजिलॉकर असं सर्च करायचं आहे आणि हे जे डिजिलॉकरचं ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला इन्स्टॉल झालेलं हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला येथे तुमच्या सोयीनुसार लँग्वेज निवडायची आहे. जसं की इथे इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी आहे. तर यातील तुम्ही कोणतीही लँग्वेज इथे सिलेक्ट करू शकता. तर मी येथे मराठी निवडतो आहे आणि मराठीत सुरू ठेवा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला डिजिलॉकरची माहिती आणि फायदे दिले आहेत. तर येथे तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करत जायचं आहे. त्यानंतर पुढे तुमच्यासमोर हा असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये या सुरू करूया या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे येथे काही परमिशन मागितली जाईल. तर येथे अलाव करून घ्यायचं आहे. पुढे तुमच्यासमोर ही लॉग इन करा किंवा खाते तयार करा अशी स्क्रीन येईल. तर येथे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड आहेत ते दिसतील. एक असेल तर एक दिसेल, दोन असतील तर दोन दिसतील. त्यातील कोणतंही एक कॉन्टॅक्ट निवडून चालू राहणे या बटनवरती क्लिक करायचं आहे. पण लक्षात घ्या, यावर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. पुढे तुम्हाला तुमच्या नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तर तुम्हाला इकडे खाली जो ऑप्शन दिसतोय त्यामध्ये तुम्हाला अलाव करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली येथे पडताळणीचे फायदे दिले आहेत, ते वाचून घेऊ शकता आणि पुढे सत्यापित करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे येथे ऑथेंटिकेशन येईल. त्यामध्ये आधार फेस ऑथेंटिकेशन आणि आधार OTP असे दोन पर्याय दिले आहेत. त्यातील कोणताही एक पर्याय निवडायचा आहे. मी येथे आधार OTP सिलेक्ट करतो आहे, ज्यामध्ये आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तर तो तुम्हाला असा अलाव करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे अलावचा ऑप्शन नाही आला तर तो तुम्हाला OTP बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला येथे एक पिन सेट करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे डिव्हाइस फेस कॅम किंवा टच ID सुद्धा तुम्ही येथे सक्षम करू शकता. त्यानंतर पुढे येथे तुम्हाला डिजिलॉकरसाठी लोकेशन परमिशन विचारली जाईल. तर तुम्हाला येथे अलाव करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला येथे संपूर्ण प्रोफाईल पाहायला मिळेल. जसं की तुम्हाला तुमचं इकडे नाव दिसेल, पुढे तुमचं प्रोफाईल फोटो दिसेल. पण मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आधारवरून घेतली गेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं डिजिलॉकर अकाउंट येथे सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण डिजिलॉकरचे फायदे काय किंवा ते कसं यूज करायचं याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, प्रमाणपत्रे आणि ऑनलाईन सेवांबद्दल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.